या प्रार्थना करू. पिता येशूच्या नावाने तुझ्या समोर आम्ही नतमस्तक होतो प्रभू. तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुझे आभारी आहे. आज जी उपस्थिती इथं तू दिलीस, धन्यवाद प्रभू. याच उपस्थितीमध्ये आम्ही असताना पवित्र आत्मा आम्हाला वचन ग्रहण करण्यासाठी, ते समजण्यासाठी तू आम्हाला सहायता करावंस, हे आम्ही तुझ्याजवळ विनंती करतोय. धन्यवाद. ख्रिस्त येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक पिता. सर्व म्हणाले आमेन. आमेन. आपण वाचूया नेहेम्या ह्याचा पहिला अध्याय आणि वचन 1 पासून काही वचन मी वाचणार आहे तुमच्यासाठी. वी शॅल रीड टुडे स्क्रिप्चर फ्रॉम द बुक ऑफ नेहेमाया चॅप्टर 1 and verse 1 onwards. मी वाचतोय तुमच्यासाठी. हकल्याचा पुत्र नेहेम्या याचा वृत्तांत. 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो. तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले. बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरूशलेम विषयी त्यांच्याकडे मी विचारपूस केली. त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरूशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकल्या आहेत. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसापर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली की हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्यांच्यावर करुणा करतोस. तुझे सेवक इस्राയേल लोक यांच्यासाठी मी तुझा दास यावेळी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे. ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. आम्ही इस्राയേल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातके केली आहेत, ती मी कबूल करतो. मी व माझ्या बापाच्या घराण्याचे पातक केले आहे, घराण्याने पातक केले आहे असो. आम्ही तुझ्या समोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे याला विहित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाहीत. तू आपला सेवक मोशे याला जे सांगितले होते त्याचे स्मरण कर. ते हे की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हाला राष्ट्रांमध्ये विखरीन. पण तुम्ही माझ्याकडे वळलात व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चाललात तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यांना एकत्र करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन. पहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत, त्यांना तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने सोडवले आहेस. हे प्रभू, मी विनवणी करतो की तू आपल्या ह्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझ्या सेवकास आज यश दे आणि ह्या मनुष्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे कर. यावेळी मी राजाचा प्यालेदार होतो. आमेन. देव बाप करो. आज वाचली गेलेली वचनं जे अगोदरच आशीर्वादित आहेत ते आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण बनो. कोणीतरी आमेन म्हणेल. आमेन. हालेलुया. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आज आपण कोणाविषयी ऐकणार आहोत, कोणाविषयी बोललं जाणार आहे, तो म्हणजे नेहेम्या. वी आर गोइंग टू टॉक अबाउट नेहेमाया. सो आम्ही वाचलं आता आणि बहुतांश लोकांना मंडळीमध्ये माहिती आहे की हे व्यक्तिमत्व कोण आहे, नेहेम्या कोण होता आणि नेहेम्याकडून काय घडलं हे बायबलमध्ये विधित केलेलं आहे. हे आम्हा सगळ्यांना कदाचित माहिती आहे. जर नसेल तर मला तुम्हाला सांगू द्या, यरूशलेमेचं पडलेली जी भिंत आहे, जे तट आहे, जे जाळून टाकण्यात आलेले दरवाजे आणि सर्व काही जे तट होतं ते सर्व बांधण्यासाठी, यरूशलेमेच्या पुनर्बांधणीसाठी परमेश्वराने नेहेम्याची निवड केली आणि नेहेम्याच्या द्वारे केवळ 52 दिवसामध्ये हे कृत्य घडलं. अद्भुत असं कृत्य
घडलं. असा हा नेहेम्या. प्रश्न आता आम्हाला असा पडायला पाहिजे की हा नेहेम्या कोण आहे? The title of my sermon today is Be the Nehemiah. आज माझ्या संदेशाचा शीर्षक आहे Be the Nehemiah. नेहेम्या बना, किंवा आजचा नेहेम्या तुम्ही बना. कोणीतरी आमेन म्हणेल. Amen. We are on the whole year we are going to talk about rebuild. हे पूर्ण वर्ष 2021 मध्ये आपण पुनर्बांधणी विषय आपण कशा ना कशा अर्थाने आपण ऐकणार आहोत. मी दोनही रविवार जे मी बोललो इथे रिबिल्डच्या विषयी बोललो, आजही पुनर्बांधणीचा विषय घेऊनच नेहेम्याला आमच्या समोर आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. We are going to talk about rebuild even today, and when we are talking about Nehemiah, this factor of rebuilding is what I'm going to focus for some time. काही वेळासाठी पुनर्बांधणी किंवा रिबिल्ड जे आपलं या वर्षाचं वचन आहे, शब्द आहे, अभिवचन आहे, आपण नेहेम्याच्या जीवनातून पाहणार आहोत. नेहेम्या आज आम्हाला काय शिकवत आहे? मी प्रश्न विचारला याच्या अगोदर, नेहेम्या कोण होता? हु वॉज नेहेम्या? बायबलमध्ये आम्हाला दिसतंय हकल्याचा पुत्र नेहेम्या याचा वृत्तांत. आम्हाला कळालं तो कोणाचा मुलगा होता. आणि जे शेष उरलेल्यांपैकी आहे त्यापैकी एक नेहेम्या होता. आणि मला असंही म्हणू द्या की नेहेम्याचा जन्मच बंदिवान असताना झालेला. When people were captive, he was born. In captivity, he was born. असा हा नेहेम्या आहे ज्याला परमेश्वराने वापर केला. हळूहळू ज्यावेळेला याच्याविषयी आपण पाहायला लागू त्यानंतर आम्हाला कळायला लागेल की हे माझ्या जीवनामध्ये असं घडू शकतं. कोणीतरी आमेन म्हणेल. Amen. Don't lose a chance to say, shout an amen, because your amen can unlock certain blessings and promises in your life. तुमचा आमेन बोलण्याच्या द्वारे काही अभिवचनं तुमच्या जीवनामध्ये अनलॉक होतील. Amen. Hallelujah. So who is this Nehemiah? हा नेहेम्या आहे तरी कोण? हा नेहेम्या तुमच्या माझ्यामध्ये बसलेला कॉंग्रिगेशन मेंबर, हे त्याचं व्यक्तिमत्व. दिस इज हू नेहेम्या इज. हा नेहेम्या प्रिस्ट नव्हता. एज्रा आणि नेहेम्याच्या विषयी तुम्ही ऐकलं असेल, त्यांची जोडी होती. बट नेहेम्या वॉज नॉट हू एज्रा वॉज. तो प्रिस्ट, तो याजकही नव्हता आणि तो ही वॉज नीदर अ प्रिस्ट नॉर अ प्रॉफिट. तो याजकही नव्हता आणि संदेष्टाही नव्हता. मग कोण होता? तुमच्या माझ्यासारखा एक निव्वळ साधारण चर्चचा सभासद असा नेहेम्या. असा तुमच्यासारखाच एका खुर्चीवरती बसलेला, तुमच्यासारखाच एका ठिकाणीच बसलेला, तीच खुर्ची गरम करायची. असो, तिकडे जाणार नाही. पण मी चर्च मध्ये येतो, त्या खुर्चीवरती माझा मालकी हक्क आहे, मी तिथेच बसतो. मला तिकडनं जर कोण उठवलं तरी पण मी नेहेम्याच असणार आहे. नेहेम्या कोण आहे? नेहेम्या तुमच्या माझ्यासारखा एक सर्वसाधारण व्यक्ती आहे. Amen. So, did you understand? मी खूप थिओलॉजिकली सांगता आलं असतं की नेहेम्या कोण होता, त्याचा जन्म कुठे झाला आणि हे झालं आणि ते झालं. बट आय थॉट द बेस्ट वे टू एक्सप्लेन हू नेहेम्या वॉज दिस. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथं तुमचा शेजारीच बसलेला नेहेम्या आहे. हालेलुया.
आणि अशा एका सर्वसाधारण व्यक्तीचा वापर परमेश्वर करतो. का करतो ते आपण आज पाहणार आहोत. समजलं? आमेन. शेजारच्याकडे वळून म्हणा, तुझ्याविषयी माहित नाही, मी तो नेहम्या आहे. I don't know about you. I am the Nehemiah. Amen. Hallelujah. किती जोराने बोललात बघा हे. जर मी म्हणालो असतो ना, शेजारच्याला म्हणा तू ते नेहम्या म्हणल्यानंतर खूप कचरून बोलला असता तुम्ही. हा, कधी कधी असं बोलणं गरजेचं आहे. तुझ्याविषयी बाबा मला माहित नाही. यू आर अकाउंटेबल अबाउट युअर लाईफ विथ गॉड. परंतु मला हे म्हणू दे की आज या मंडळीमध्ये नेहम्या म्हणून मी जाणला जाऊ. He did not want to come up on the stage. He did not want to become a king. He did not want to become a priest. He did not wait on somebody to pour oil on his head and say, anoint me and make me a priest. Anoint me and make me a prophet. Anoint me and make me a king. He was just who he was, what God made him. नेहम्या तो असा कधीच म्हणाला नाही, माझ्यावरती तेलाचा अभ्यंग करा, मला डोकं भिजवा तेलाने पूर्णपणे आणि मला तुम्ही याजक बनवा, मला तेलाभ्यंग करा आणि मला संदेष्टा बनवा, मला तेलाभ्यंग करा आणि मला राजा बनवा, मगच मी ते सर्व चांगलं कृत्य करणार आहे. तो कधीच बोलला नाही. जे परमेश्वराने ज्या पद्धतीने त्याला घडवलं, बनवलं, तयार केलं त्याच प्रमाणे तो राहिला, तो बनला. सर्वसाधारण व्यक्ती. 11व्या वचनामध्ये पहा काय म्हटलेलं आहे माहिती का? लॉर्ड लेट युअर इयर बी अटेंटिव्ह टू द प्रेयर ऑफ दिस your servant and to the prayer of your servants who delight in revering your name. Give your servant success today by granting him favor in the presence of this man. I was cupbearer to the king. तुझा सेवक, तुझा सेवक, तुझा सेवक, तुझा सेवक म्हणतोय तो. तुझा निवडलेला असं म्हणत नाही, तुझा निवडलेला याजक असं म्हणत नाही, तुझा निवडलेला राजा असं म्हणत नाहीये तो. त्याला माहिती आहे तो कोण आहे. तो निव्वळ सेवक आहे आणि त्या सेवकपणामध्ये तो खुश आहे, तो आनंदी आहे आणि म्हणतोय मी सेवक आहे तुझा. देवा, या सेवकाच्या प्रार्थनेला तू यश दे. हालेलुया. When a nobody prays and God answers, how about you and me? जेव्हा एक कोणीही नाहीये, त्याला ओळखतही नाहीये, अशी व्यक्ती प्रार्थना करते आणि परमेश्वर त्याच्या प्रार्थनेचं उत्तर द्यायला लागतो आणि त्याला यश देतो, तर मग तुम्ही आणि आम्ही कोण आहे? आम्ही राजकीय याजक गण आहोत. नेहम्यापेक्षा जास्त काम आपल्यामधून व्हायला पाहिजे. नेहम्या वॉज नेवर अ प्रिस्ट नॉर अ प्रॉफिट, बट वी through the blood of Christ have been made royal priesthood. ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला राजकीय याजक गण म्हटलेलं आहे. तर मग नेहम्यापेक्षा जास्त काम आमच्याकडनं व्हायला पाहिजे. कोणीतरी आमेन म्हणेल. पण कसं हो पास्टर, मी तर कोपऱ्यात बसतो, मला तर चर्च मधलेच कोण ओळखत नाहीत. डॉक्टर त्रिभुवनला पण कोण ओळखत नव्हते. It doesn't matter even if your family member does not know who you are. It is important God knows who you are. तुमच्या परिवारातले लोकही कदाचित तुम्हाला ओळखू शकले नाही की तुम्ही कोण आहात. त्याला हरकत नाही प्रियानो. हरकत कशाची आहे माहिती का? हे जाणून घेणं महत्वाचं आहे की तुम्हाला माहिती असावं, परमेश्वराला ठाऊक आहे तुम्ही कोण आहात. That is important. God knows who you are. God knows what's going to happen through you. तुमच्याद्वारे काय घडणार आहे हे परमेश्वराला ठाऊक आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. Let me just talk to you for a moment. नेहम्या 1:11 मध्ये त्याचा शेवट तो काय म्हणतो माहिती का? कंसातली गोष्ट. मराठीमध्ये कंसात लिहिलंय बघा. यावेळी म्हणजे हे जेव्हा घडत होतं, यावेळी मी म्हणजे कोण? नेहम्या राजाचा प्यालेदार होतो. At this moment I was a cup bearer to the king. प्यालेदार होतो. प्यालेदार त्यावेळेला एक पोझिशन असायची.
There was a position, there was a salaried position in the palace of the king as a cup bearer. प्यालेदार म्हणून एक अहोदा असायचा, त्याला पगार असायची. आणि हा प्यालेदार, ह्याचं काय काम होतं माहिती का? एकच काम. काय? राजाच्या टेबलवरती, डायनिंग टेबलवरती राजा येऊन बसला की त्याला फक्त पेय आणून देण्याचं काम. दॅट्स इट. पेय आणून देण्याचं काम, बस एवढंच. काही लोक आहेत असे, मला एवढंच काम. काही लोकांना तर कामच करायचं नसते. आज त्यांच्याविषयी बोलणार नाही मी. पण काही लोकांना कसं आहे, मला हेच काम दिले असं मनात काय म्हणायचं माहिती का? मी योग्यतेचा आहे त्या स्टेजवरून काम करण्यासाठी. मला हे काम देता तुम्ही, खुर्ची पुसायचं काम देता. ते झाल्यानंतर म्हणतात मला की तुम्ही वायर गुंडाळा म्हणे. मी वायर गुंडाळू? नेहम्या कोण होता? कप बेरर, प्यालेदार. बस तेवढंच काम होतं. बट यू नो व्हॉट माय फर्स्ट पॉइंट इज? माय फर्स्ट पॉइंट, इफ यू हॅव टू बी द नेहेमाया ऑफ टुडे, you need to understand, you need to have access to king's table. राजाचा जो मेज आहे, जे टेबल आहे, तिथपर्यंत पोहोचण्याची कुवत तुमच्यामध्ये पाहिजे. आणि जो प्यालेदार होता त्याला ती कुवत मिळून चुकली होती. तो प्यालेदार असल्या कारणाने तिथपर्यंत पोहोचू शकला. Your serving will take you into the throne room of God. Somebody say amen. तुमची सेवा चाकरी मंडळीमध्ये जे तुम्ही करता ना, ती सेवा चाकरी तुम्हाला देवाच्या आसनाजवळ घेऊन जाते. कोणीतरी आमेन म्हणा. Amen. So we need to have the access to the king's table. राजाचा जो टेबल आहे तिथे ऍक्सेस पाहिजे. मी तुम्हाला सांगतो का, मी दुसरा अध्यायाकडे या. दुसरा अध्याय आणि पहिलं वचन, पहिले 2 वचन आपण वाचू. आता इथपर्यंत आम्हाला कळालं की नेहेम्या कोण होता. ही वॉज अ नो बडी, बट ही ऑल्सो वॉज अ कप बेरर. तो प्यालेदार होता. पुढे पहा 2:1 मध्ये काय म्हटलंय? अर्थशहस्त राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी निसान महिन्यात राजा पुढे द्राक्षरस ठेवलेला होता, तो मी उचलून राजाला दिला. म्हणजे काय झालं? त्याने आपलं काम केलं. तिथं ओतून ठेवलंय, द्राक्षरस ओतून ठेवलंय प्याल्यामध्ये, आणि त्याचं काम काय होतं? ते प्याला उचलायचं आणि राजाला द्यायचं. बस एवढंच काम करायचं आणि मग तो देतो. म्हणजे सिच्युएशन बघा, सीन काय माहिती का? तो ऑलरेडी राजाच्या त्या टेबलच्या समोर येऊन बसलेला आहे. तिथे राजा आहे, तिथे टेबल आहे, प्याला आहे, द्राक्षरस आहे. त्याला उचलतोय तो आणि जाऊन ठेवतोय. उचलून राजाला दिला. यापूर्वी मी कधीही त्याच्या समोर खिन्न दिसलो नव्हतो. यापूर्वी मी कधीही त्यासमोर खिन्न दिसलो नव्हतो. राजा म्हणाला, तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? राजा काय म्हणाला? तो प्याला त्याला देत असताना राजा त्याच्याकडे बघतोय आणि म्हणतोय की तू आजारी नाहीये हे तर मला माहिती आहे. मग आजारी नसताना तुझं तोंड का उतरलेलं आहे? 12 का वाजले तुझ्या चेहऱ्यावरती? असा राजा प्रश्न करतोय नेहेम्याला. का असं झालं? काय असं झालं की तू दुःखी आहेस? पुढे पहा, राजा म्हणाला, तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे. तेव्हा मी फार भ्यालो. इंग्लिशमध्ये पहा काय म्हटलं माहिती का? I had not been sad in his presence before. So the king asked me, why does your face look so sad when you are not ill? This can be nothing. पहा वाक्यप्रचार बघा. This can be nothing but sadness of heart. हे दुसरं तिसरं काही नसून तुझ्या हृदयामधलं नैराश्य तुझ्या चेहऱ्यावरती दिसत आहे. असंच आहे. राजाने त्याचं हृदय ओळखलं. What am I trying to establish here? What am I trying to establish here? Access to king's table will allow the king to have access to your heart.
I'll say that again in English, then I'll say it in Marathi. Access to king's table will allow the king to have access to your heart. राजाच्या मेजा समोर तुम्ही येऊ शकलात तर मग राजा तुमच्या हृदयापर्यंत पोहोचू शकणार. कोणीतरी आमेन म्हणेल. Amen. Hallelujah. If you are able to reach the table of the king will reach your heart. जर तो प्यालेदार नसता, जर तो राजाच्या टेबलासमोर आला नसता तर राजाला कळलंच नसतं नेहम्या दुखी का आहे किंवा दुखी आहे की नाहीये हे सुद्धा त्याला कळालं नसतं. म्हणजे गरजेचं काय आहे माहिती का? टू कम बिफोर द टेबल ऑफ द किंग, टू हॅव ॲक्सेस टू किंग्स टेबल इज इम्पॉर्टंट फॉर अस टू बी द नेहेमिया ऑफ टुडे. आजचा नेहेमिया बनायचा असेल तर आम्हाला राजाचा जो मेज आहे तिथपर्यंत पोहोचण्याची कुवत आमची पाहिजे. हालेलुया. आणि कसं पोहोचणार मी तुम्हाला सांगितलं, प्यालेदार बनावं लागणार आहे. सगळे म्हणा प्यालेदार बनायचं आहे. हा, वी हॅव टू सर्व, वी हॅव टू सर्व. इफ यू वॉन्ट ॲक्सेस टू द किंग्स टेबल, we need to be the cup bearer. त्या राजाच्या अगोदर त्या प्यालेदाराला तिथं उपस्थित असणं गरजेचं आहे. हालेलुया. वी एक्सपेक्ट गॉड टू गो बिफोर अस. देवा तू माझ्या बरोबर नाही, माझ्या अगोदर जा तू. हे आपण असले विश्वासणाऱ्याची प्रार्थना आपली. माझ्या अगोदर जा तू. देवा मी चर्चला गेल्या गेल्या अगोदरच तुझी उपस्थिती तिथं असू दे. येस. खूप भारी प्रार्थना करतो आपण. मी पण किती वेळा केलो. तयार होता देवा तिकडे चाललो, चर्च मध्ये गेल्या गेल्या तुझी उपस्थिती जाणवायलाच पाहिजे. आणि खोटं नाही आहे, असं असायलाच पाहिजे. पण असं कोणी असेल का जे म्हणेल देवा तुझी उपस्थिती यावी म्हणून प्यालेदार बनून मी पहिल्यांदा चर्च मध्ये येऊन बसतो. हालेलुया. कप बेरर. रिबिल्ड करायचं आहे, पुनर्बांधणी करायची आहे. प्यालेदार बनण्यापासून सुरुवात व्हावी लागेल. हालेलुया. पहिला अध्याय 2 वचन. तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले. बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरूशलेम विषयी त्यांच्याकडे मी विचारपूस केली. That Hanani or Hanani, one of my brethren, came with men from Judah, and I asked them concerning the Jews who had escaped, who had survived the captivity, and concerning Jerusalem. आता इथं झालं हे की ते जे लोक त्या बंदिवानातून बाहेर सुटले आणि आले होते त्यांच्याविषयी विचारपूस, सगळेजण म्हणा विचारपूस. हा, विचारपूस करण्यासाठी इथं मराठीत काय शब्द आलाय? विचारपूस करण्यासाठी त्यांनी विचारलं, एक विचारपूस केली की बाबा त्यांचा हाल हवाल काय आहे, ते कसे आहेत मला कळेल का. आता हा राजा नाही आहे, हा याजक पण नाही आहे, पण तरी पण विचारायला लागला. नाही, पास्टरनीच विचारायला पाहिजे. जाऊ दे, तिकडे नको जायला. He was a nobody, but he had concern. का माहिती का? कारण त्याला माहिती आहे, माझा जन्मच बंदिवान असताना, कॅप्टिव्ह असताना माझा झालेला आहे, तर मला माहिती आहे त्यांची अवस्था काय आहे. म्हणून विचारपूस, काळजीने विचारपूस करतो. कन्सर्न इज द वर्ड आय वॉन्ट टू ब्रिंग इन फ्रंट ऑफ द चर्च. माय सेकंड पॉइंट इज युअर कन्सर्न शुड लीड टू कंपॅशन. तुमचा विचारपूस, तुमची काळजी किंवा तुमचा कळवळा जो आहे तो, किंवा तुमचं विचारणं जे आहे ते कळवळ्यामध्ये बदलणं गरजेचं आहे. बी विथ मी, बी विथ मी. दुसरं वचन आपण वाचलं, चौथामध्ये काय म्हणते माहिती का? हे ऐकताच मग सांगितलं असं असं झालं, यांचे खूप हाल झालेले आहेत, सगळं लावून जाळून टाकले आहेत. मग चौथ्या वचनामध्ये काय म्हटलं माहिती का? हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो. When he heard the news that was a bad news, it was not a good news about them. त्यांची अवस्था त्यांनी ऐकली त्यावेळेला तो
ऐकून कानाडोळा केला नाही, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानामधून सोडलं नाही, परंतु वचन सांगतं हे ऐकताच मी खाली बसून रडलो. त्याला कळवळा आला. पुनर्बांधणी करायची आहे का? आम्हाला नेहेम्या बनायचं आहे. आणि या नेहेम्याकडनं दुसरी गोष्ट आम्हाला शिकायला मिळते, विचारपूस केल्यानंतर कळवळा धारण होणं गरजेचं आहे. Somebody say amen. I'll tell you. येशूचं पूर्ण जीवन वाचा नव्या करारामध्ये. जेव्हा तो पृथ्वीवरती होता, ज्याही वेळेला त्याने चमत्कार केले ना, त्याच्या अगोदर त्याला कळवळा आला. आमेन. ज्या वेळेला त्याला चमत्कार करायचा होता, ते चमत्कार करण्यासाठी त्याला कळवळा नक्कीच आला. तुमचं विचारणं, चौकशी करणं अशासाठी असू दे की जर तुम्हाला काही नकारात्मक कळालं, काही दुःखद कळालं, काही असं घडलेलं आहे जे नाही घडायला पाहिजे असं कळालं, त्याच्यानंतर ही तुमची आणि माझी सर्वांची जबाबदारी आहे की त्या विचारपूस नंतर आमच्या हृदयात कळवळा निर्माण व्हायला पाहिजे. आणि हा कळवळा दैवी कळवळा असायला पाहिजे. हा कळवळा असा नसायला पाहिजे अरे रे 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 असं नाही घडायला पाहिजे होतं. ह्याला कळवळा म्हणत नाहीत. नाही, ह्याला काय म्हणतात माहिती का? पिटी. मराठीत काय म्हणायचं? हा नाही, बिचारे पण. अरे रे बिचारा, त्याच्याबरोबर असं घडायला नाही पाहिजे होतं. अरे बिचारा आकाश, त्याची गाडी गेली. अरे त्याला उगीच बिचारा करायचा. हा अगोदरच त्या जीवनामध्ये काय 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 हसतोय तो आता. बट हे म्हणणं की त्याला कळालंय. मला एक उदाहरण घेतो आकाश, ओके तुझं. सो एका व्यक्तीविषयी कळलं की असं झालेलं आहे, म्हणून आपली जबाबदारी ही नाही की आपण हे म्हणावं फक्त अरे रे 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 असं नाही व्हायला पाहिजे. हा कळवळा नव्हे, हा बिचारेपण झाला. हा वर शब्द तरी आहे की नाही मला माहिती नाही, पण तुम्हाला कळालं ना मी काय म्हणतोय ते. त्याला बिचारा करून टाकणं ख्रिस्ती लोकांना माहिती आहे. असा बिचारा करायचा ना त्यांनी बिछाण्यातच. बिछाण्यात असल्यावर असा बिचारा करायचं की त्यांनी 4x6 मध्येच. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दिस कंपॅशन. दिस इज नॉट कंपॅशन. हा कळवळा नाही आहे, हा बिचारा करणं झालं. आम्हाला बिचारा करायचं नाही आहे, आम्हाला त्या व्यक्तीला हात द्यायचा आहे. कळवळा आतमध्ये धारण करून आतमध्ये क्लेश तुमच्या व्हायला पाहिजे, ह्याला म्हणतात कळवळा. मध्यस्थी प्रार्थना, याचं डेफिनेशन माहिती आहे का कोणाला? मध्यस्थी प्रार्थना काय नाही, एकाने आम्हाला लिस्ट दिली त्याप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो. मध्यस्थी हे नाही, लॉन्ड्री लिस्ट नाही चालत देवाकडे. व्हॉट इज इंटरसेशन इज व्हॉट? काय आहे मध्यस्थी प्रार्थना? एकाला मार लागलाय, पायाला मार लागलेला आहे आणि त्यांनी सांगत आहे की तुम्ही कृपा करून माझ्यासाठी प्रार्थना करावं की बरं होईल म्हणून. मग त्यावेळेला लागलाय म्हणून बघून अरे रे 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 कसं पडला हे वेगळीकडे नाही, हा कळवळा नव्हे. मध्यस्थी म्हणजे काय माहिती का? ज्या वेळेला कळाले की त्या व्यक्तीला पायाला मार लागले, त्याच्या उजव्या पायाला किंवा डाव्या पायाला मार लागलेला आहे, अशा पद्धतीने प्रार्थना करायची की आतमध्ये कळवळा येऊन जणू काय परमेश्वर म्हणत आहे यालाच मार लागलेला आहे म्हणून तो प्रार्थना करत आहे. ही झाली मध्यस्थी प्रार्थना. मला देवा त्याला नाही झालंय, मला झालंय. वाचा नेहेम्याचं, म्हणजे घरी जाऊन परत एकदा पहिला अध्याय वाचा जमलं तर. तिथं लिहिलेलं आहे तेव्हा सगळ्यांच्या वतीने मी पश्चाताप करतो. He was so full and heavy from inside, he could feel the pain of every person who came out of the captivity. त्या बंदिवानातून जितके लोक बाहेर आले ते किती त्रासामध्ये आहेत, त्यांचा दर्द त्याच्या हृदयामध्ये उतरला होता, म्हणून तो प्रार्थना करू शकला. खाली पडला, रडू लागला.
काही दिवस उपवास केले, प्रार्थना केली. आज मंडळीने, आज कितवा दिवस आहे? 28वा दिवस आहे आज, बरोबर आहे ना? टुडे इज द 28th डे ऑफ फास्टिंग अँड प्रेयर. नुसतं येऊन नुसतं जात असेल तर काही उपयोगाचं नाही आहे. कळवळा असणं गरजेचं आहे. म्हणा कोणाला तरी, कळवळा असणं गरजेचं आहे. माझा तिसरा पॉइंट, You know, when Nehemiah heard about the condition of the remnant, म्हणजे जे कॅप्टिव्ह मध्ये होते, his heart was full of compassion which led him to do something for them. कळवळा धारण आला. येशूला कळवळा आला. कळवळा आल्यानंतर त्यांनी काय केलं? शांत बसला का? तिकडून निघून गेला का? नाही. बायबलमध्ये वाचा, असे अनेक ठिकाणे आहेत जिथून येशू निघून गेला असं म्हटलेलं आहे, परंतु असं एकही ठिकाण नाही आहे जिथं असं लिहिलेलं तुम्हाला कळेल की त्याला कळवळा आला आणि मग तो तिथून निघून गेला. नाही. कळवळा जेव्हा आला तेव्हा त्यांनी एक कृत्य केलेलं आहे. युअर कंपॅशन शुड लीड टू युअर मिशन. हॅलो, तुमचा कळवळा तुमच्या मिशन पर्यंत तुम्हाला जाण्यासाठी डोरवे आहे. So, what I'm trying to say, my next point is your compassion is a doorway to your mission. तुम्हाला जे काम करायचं आहे ते काम करण्यासाठी एक सुरुवात म्हणून आत प्रवेश करण्यासाठी कळवळा आहे. समजते तुम्हाला? Are you understanding? त्यासाठी कळवळा येणं अत्यंत गरजेचं आहे. Compassion precedes miracle. Compassion precedes miracle. एक चमत्कार व्हायच्या अगोदर कळवळा येणं अनिवार्य आहे आणि येतच प्रियानो. असं कोणालाही मी बघितलेलं नाहीये. हा आहे का कोण? हा बोला, ये रे समोर उभा, हा प्रार्थना करतोय, निघ जा, डोळे आले बघा त्याला. ती देवाची व्यक्ती त्या आंधळ्याकडे पाहिल, त्या लुळ्याकडे पाहिल, तो त्रासलेला व्यक्ती त्याकडे पाहिल. आतमध्ये काहीतरी, जरी बोलून दाखवलं नाही ना, आतमध्ये काहीतरी होतं आणि तो कळवळा आहे. अँड दॅट बिकम्स अ डोरवे फॉर अ मिरेकल टू हॅपन. तुम्हाला जे करायचं आहे ते करण्यासाठी ते कळवळा तुम्हाला प्रवेश त्या ठिकाणी घेऊन देतं. दॅट इज माय थर्ड पॉइंट. 4थं वचन परत एकदा वाचूया. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवस विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली. And it came to pass when I heard these words that I sat down and I wept and mourned certain days and I fasted and prayed before the God of heaven. माझा चौथा आणि शेवटचा मुद्दा, नेहमीपासून अनेक काय शिकण्यासाठी आहे, परंतु आज मी इथं थांबणार आहे. चौथा आणि शेवटचा मुद्दा माझा या 4थ्या वचनामध्ये आम्हाला दिसतो. इथं काय म्हटलं माहिती का? मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली. बोलूयात का आपण सर्वजण मिळून? मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली. This is where my fourth point lies. Approach the heavenly before the earthly. सांगतो, मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली. I fasted and prayed before the God of heaven. शृंखला महत्वाची आहे, लक्षात घ्या. टप्पा लक्षात घ्या काय आहे. एक पायरी मिस होता कामा नये. त्याने विचारपूस केलं, ते विचारपूस कळवळ्यामध्ये परिवर्तित झालं. ते कळवळा आल्यानंतर त्याला कळालं की त्या लोकांसाठी काहीतरी करायचंय. कंपॅशन इज लीडिंग टू मिशन. कळवळा जो आहे का मिशन मध्ये परिवर्तित होत आहे. आणि मग हे कळालं त्याला, हे आता असं आहे म्हटल्यानंतर तो काय करतो माहिती का? राजाकडे धाव घेत नाही, राजांच्या राजाकडे धाव घेतो. Hallelujah. So we need to understand, आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे who to approach first. नैसर्गिकरित्या आपल्या बरोबर काय घडतं माहिती का? काहीतरी शाळेत घडलं की पहिला प्रिन्सिपलला गाठायचं, आहे की नाही? नैसर्गिकरित्या काही जरी घडलं तरी पिऊन कडे कोण जातं का हो? हे मला वाचव रे म्हणून. हो तुझं तू काय कर, मी पिऊन आहे, शाळा सुटल्यानंतर मला झाडू मारायचं काम आहे.
नैसर्गिक, वी नीड टू अंडरस्टँड की काही जरी झालं, काही घडलं तरी आपला फर्स्ट अप्रोच कोण पाहिजे माहिती का? द हेव्हनली, इज नॉट द अर्थली. स्वर्ग आपला फर्स्ट अप्रोच पाहिजे. पहिल्यांदा गाठायचं कुठं? तर स्वर्गातला देव याला पहिला गाठायचा. स्वर्गातल्या देवाला गाठलो तर पृथ्वीवरचं सर्व काही तुमचं ऐकायलाच पाहिजे. आमेन. दॅट इज माय फोर्थ अँड लास्ट. नेहमिया इज टीचिंग अस बेसिक्स. नेहमिया आम्हाला मूलभूत गोष्टी आज शिकवायला लागलाय. काय घडलं इकडं? असं नेस्तो नाबूद झालं सगळं. आम्ही सैरावैरा पळतो. आम्ही सैरावैरा पळण्यासाठी आमचं पाचारण झालेलं नाहीये. काही जरी झालं तर सैरावैरा नाही, वर पळायचंय. हालेलुया. सैरावैरा इकडं तिकडं नाही. गॉड शुड बी आवर फर्स्ट अप्रोच. गॉड शुड बी आवर फर्स्ट अप्रोच. दावीद पण म्हणतो नाही का, खूप फेमस स्तोत्र आहे, मी पर्वताकडे आपली दृष्टी लावली, मला सहायता. त्या स्तोत्राची सुरुवात प्रश्नाने सुरू झाली. मी का प्रश्नाने सुरू झाली माहिती का? चुकीच्या ठिकाणी दृष्टी लावली. मी कुठे दृष्टी लावली? पर्वताकडे दृष्टी लावली. वरच बघायला लागले. लोकांना काय वाटतं माहिती? किती दैवी माणूस आहे, देवाकडेच बघायला लागलाय. सो स्पिरिच्युअल. वर बघतोय म्हणजे देवाकडेच बघायला लागलाय. दावीदला माहिती, तो देवाकडे बघत नाहीये. कोणाकडे बघतोय? पर्वत, जे सामर्थ्यशाली आहे, जे अटल आहे, जे हलत नाही. हा, आई वडील म्हणतात माझा लेक माझ्यासाठी पर्वत आहे, हलणारच नाही. काही लोक असे आहेत, आता आरडाओरडा होणार आहे, काही लोक असे आहेत ते म्हणतात मित्र कमवलो, मित्र. जगात काय नाही बघा. सोलापूरचं फेमस डायलॉग. काय नाही बघा पास्टर, काय नाही जगात, काय पण मिळवलं नाही आयुष्यामध्ये, मित्र कमवलं बघा. मित्र, माझे मित्र एवढे भारी आहेत ना, पडत्या काळामध्ये परिवारचे कोण येणार नाही, माझे मित्र येणार. मित्र पर्वत बनले. लेकरांसाठी आई वडील पर्वत बनले. काही जरी झालं, इकडं पडलो आई आहे, तिकडं पडलो वडील आहे, समोर पडलो आजोबा आहेत, मागं पडलो आजी आहे. माझे घरचे, माझे रक्ताचे संबंध असलेलेच माझे पर्वत बनलेले आहे. दाऊद म्हणतो मी पर्वताकडे माझी दृष्टी लावली. म्हणून मला प्रश्न पडला, मला सहायता कुठून सहायता पडणार, कुठून सहायता मिळणार आहे? ज्याने त्या पर्वताला बनवलं तो परमेश्वर. त्याच्याकडे मग त्यांनी दुरुस्त केलं माहिती का स्वतःला? नाही, मी पर्वताकडे नाही नजर ठेवणार. कुठं नजर माझी लावणार? थोडंसं अजून वर करतो. हे आहेत, बलाढ्य आहेत, अटळ आहेत, चांगले आहेत, परंतु माझा भरोसा यांच्यावर ठेवण्यापेक्षा थोडं अजून वर करतो. ज्यांनी माझ्या आईवडिलांना बनवलं, ज्याने माझ्या मित्र परिवाराला बनवलं, ज्याने माझ्या बहीण भाऊला बनवलं, जे माझे पर्वत आहेत, असायलाच पाहिजे, त्यांच्याकडे बघण्याच्या ऐवजी ज्याने त्यांना बनवलं त्याच्याकडे मी बघतो. ही इज माय फर्स्ट अप्रोच. हालेलुया. तो राजा आहे, तो राजा म्हणतोय. राजासाठी पर्वत, आपल्या इलाक्यामध्ये पर्वत असणं खूप मोठी गोष्ट आहे प्रियानो. द बिगेस्ट गार्ड, सगळ्यात मोठं संरक्षण प्राप्त होतं एका देशाला जर त्या देशाच्या भोवती. आणि वचन काय सांगतो अजून एका सूत्रामध्ये, हे सियोने तू तर पर्वताने वेढलेली आहेस. म्हणजे काही लोकांच्या जीवनामध्ये ना असे काही सियोन बसले आहेत आपल्या चर्चमध्ये. नाही ते नाही, हॅलो तू नाही, असे काही सियोन बसलेले आहेत आपल्या चर्चमध्ये किंवा बाहेरच्या चर्चमध्ये की त्यांच्याकडे एक पर्वत नाही हो, पर्वताने वेढलेले आहे. तरी सुद्धा मला हेच म्हणायचं आहे, सहायता वरूनच. सहायता कुठून? वरूनच. हु इज आवर फर्स्ट अप्रोच? नेहम्या सांगतोय परमेश्वर जो स्वर्गातला आहे तो माझा फर्स्ट अप्रोच असायला पाहिजे.
बी द नेहमाया. नेहमाया बना, नेहमाया बना. Close your eyes and tell God, God, I want to be the Nehemiah of today. देवाला सांगा, देवा मला आजचा नेहमाया बनायचं आहे. या 4 गोष्टी माझ्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. I want access to the king's table. राजाच्या मेजाकडे पोहोचण्याची ताकद आणि कुवत माझ्यामध्ये असू दे, आणि ते बनण्यासाठी मला प्यालेदार बनणं गरजेचं आहे. हेल्प मी टू सर्व दिस चर्च, लॉर्ड. लेट मी बी द नेहमाया.